राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान जे आहे ते पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जो आहे तो निकाल लागणार आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होताना आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याच्यामध्ये कागलच्या समरजितसिंह घाडगेंनी कमळाला सोडचिठ्ठी देत तुतारी फुंकली, अर्थात शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर इंदापूरमधून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेतली. त्यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. असे अनेक दिग्गज मातब्बर नेते जे आहेत ते तुतारी हाती घेत असतानाच आता शरद पवारांना होमग्राऊंडवर अर्थात बारामती जवळच एक मोठा धक्का जो आहे तो बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य तथा बांधकाम सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे आणि ज्यांचे वडील दशरथ माने यांची शरद पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख होती, त्या दशरथ मानेंचे पुत्र प्रवीण माने हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेचा अर्ज भरणार असल्याचं समोर समजतंय, अशी माहिती समोर येते. आणि येत्या 23 ऑक्टोबरला प्रवीण माने हे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील. नेमका प्रवीण माने यांच्या बंडखोरीची नेमकी काय कारणं आहेत आणि असं काय घडलंय की प्रवीण माने हे बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत, याचंच विश्लेषण आपण टॉप न्यूज मराठीच्या या सहज सोपं विश्लेषणच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. इंदापूर विधानसभेचा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा मतदारसंघ असतो, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक असो. लोकसभेच्या वेळी जर आपण पाहिलं तर या अगोदरची स्थिती जर आपण पाहिली तर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांनी हा मतदारसंघ गाजायचा की लोकसभेला जर आम्ही सुप्रियाताई सुळेंचं काम केलं तर विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल का, अशा सगळ्या पेच प्रसंगामध्ये 14 आणि 19ला आपल्याला हा मतदारसंघ राहिल्याचं पाहायला मिळालं. 2024ला जेव्हा राज्यात सत्ता समीकरणं बदलली, अजित पवार महायुतीच्या सोबत आले आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी तर तिथे इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे विद्यमान सिटिंग एमएलए होते. त्यामुळं हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी इच्छुक असताना त्यावेळीसही हा इंदापूर विधानसभेचा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर लोकसभेच्या वेळेस चर्चेत आला होता. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री आणि तत्कालीन भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची एक बैठक लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाली. लोकसभेनंतर या इंदापूरच्या जागेवर तोडगा जो आहे तो तोडगा काढला जाईल असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र लोकसभा झाली, विधानसभेचे पडघम वाजत होते. अशातच हर्षवर्धन पाटील यांनी ज्यावेळी अजित पवारांनी जनसन्मान यात्रेमध्ये जाहीर करून टाकलं की ज्या पक्षाचा जिथं आमदार असेल, ज्या पक्षाची जी सिटिंग जागा असेल त्या ठिकाणी त्याच पक्षाला जागा मिळेल किंवा त्याच विद्यमान आमदारालाही संधी मिळेल. आणि या सगळ्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची कुठेतरी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. हर्षवर्धन पाटील यांची कुठेतरी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांसोबत त्यांच्या कन्या अंकिताताई पाटील ठाकरे आणि हजारो समर्थकांनी जो आहे तो देखील तुतारीमध्ये प्रवेश केला. आणि ज्या दिवशी हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला अगदी त्याच दिवशी त्याच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दस्तूरखुद्द शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल असे अप्रत्यक्ष संकेत दिले. तसं सूचक विधान जे आहे या दोन्ही नेत्यांनी, मान्यवर नेत्यांनी या व्यासपीठावर केल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे इंदापूर विधानसभेसाठी तयारी करणारे जे काही प्रमुख नेते होते, ज्याच्यामध्ये अप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीण माने असतील, भारत शहा असतील, या अनेक नेते जे आहेत त्या कुठेतरी दुखावल्याचं हर्षवर्धन पाटलांच्या एंट्रीमुळे आपल्याला पाहायला मिळालं. हे तिन्ही नेते जे आहेत ते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे यांनी या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर अप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीण माने असतील, भारत शहा असतील, या नेत्यांनी नको आजी नको माझी म्हणत एक परिवर्तन निर्धार मेळावा इंदापूरमध्ये घेतला आणि या परिवर्तन निर्धार मेळाव्यातून निवडणूक लढण्याचे संकेत जे आहेत ते या मेळाव्याच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आता प्रवीण माने हे
तुतारीच्या म्हणजे ते खरं तर त्या ठिकाणी इंदापूर विधानसभेवर तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे आता अर्थातच राज्यातली सत्ता समीकरणं जी आहेत ती बदलणार आहेत. यासोबतच इंदापूरमध्ये देखील हर्षवर्धन पाटील हेच तुतारीचे अधिकृत उमेदवार असतील. शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील अशी साधारणतः स्थिती आहे. आणि त्यामुळे प्रवीण माने हे बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. 23 ऑक्टोबरला प्रवीण माने हे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत. सोनाई कारखाना जो आहे किंवा सोनाई दूध संघ जो आहे त्या ठिकाणी प्रवीण माने यांचं मोठं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. इंदापूरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रवीण माने, दशरथ माने यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ दिल्याचं पाहायला मिळालं होतं अप्रत्यक्षरित्या. कारण त्यावेळी प्रवीण माने हे अजित पवारांसोबत असल्याचं पाहायला मिळत होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीच्या इंदापूरच्या दौऱ्याच्या वेळेसही प्रवीण माने हे त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी प्रवीण माने हे पुन्हा तुतारी सोबत आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पुण्यातलं जे निसर्ग मंगल कार्यालय आहे या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये तुतारी फुंकली, शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि इंदापूर विधानसभेसाठी प्रामुख्याने तयारी केल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं. मात्र हर्षवर्धन पाटलांच्या एंट्रीमुळे आता प्रवीण मानेंची कुठेतरी कोंडी होताना पाहायला मिळते. त्याच अनुषंगानं प्रवीण माने हे बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. इंदापूर मधलं बडं नाव, बडं प्रस्थ म्हणून प्रवीण मानेंकडे पाहिलं जातं. जे हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर मधल्या तुतारीतल्या प्रवेशामुळे, शरदचंद्र पवार पक्षातल्या प्रवेशामुळे दुरावलेले किंवा दुखावलेले जे नेते आहेत त्याच्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे असतील, भारत शहा असतील, तर हे असे अनेक नेते जे आहेत ते प्रवीण माने यांना साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर इंदापूर विधानसभेची निवडणूक जी आहे ती तिरंगी होण्याची शक्यता जवळपास निश्चित वाटते किंवा त्याच अनुषंगाने चर्चा जी आहे ती पाहायला मिळते. मग तिरंगी लढतीमध्ये कोण? तर अर्थातच महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे या ठिकाणी उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे या ठिकाणी असतील. तर अपक्ष म्हणून प्रवीण माने हे या ठिकाणी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आता 2019ला जर आपण पाहिलं तर 2019 मध्ये दत्तात्रेय भरणे आणि भाजपाकडून हर्षवर्धन पाटील अशी थेट लढत झाली होती. ज्या थेट लढतीमध्ये अवघ्या 3611 मतांनी दत्तात्रय भरणे यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. तिथे अल्पमतात म्हणजे मी म्हटलं तसं अवघ्या 3000च्या मतांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं भाजपाकडून. त्यामुळे आता तिरंगी लढतीमध्ये नेमका कोणाला फटका बसतो किंवा काय इंदापूरच्या पुढचा आमदार कोण होतो हे पाहावं लागणार आहे. कालच हर्षवर्धन पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डावर अर्थात संसदीय कमिटीवर जी आहे ती निवड झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता इंदापूरच्या लढतीमध्ये बारामतीच्या पाठोपाठ सर्वाधिक लक्ष वेधणारा मतदारसंघ जर कुठला असेल किंवा सर्वाधिक लक्षवेधी लढत पश्चिम महाराष्ट्रातली कुठली असेल तर ते अर्थातच इंदापूरची असणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये भाजपा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिंदेची शिवसेना असेल, या प्रमुख पक्षांचे उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि या उमेदवार जवळपास निश्चित झाल्यानंतर इंदापूरचं बहुतांश चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर 24 तास. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.